सर्व भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दर्शविलं होतं की एका मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल घाण टिप्पणी केली होती सोशल मीडियावरती किंवा इंस्टाग्रामवरती म्हणता येईल। आणि मी सतत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की भावांनो, सर्व महापुरुषांचा सन्मान करा, सर्व महापुरुषांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे। पण सोशल मीडियाच्या या दौरामध्ये दिवसांदिवस महापुरुषांचा अपमान करण्याचे जे काही आहेत घटक हे वाढत चाललेत। आणि असे जे लोक आहेत जे महापुरुषांचा अपमान करतात हे एखाद्या विशिष्ट समाजाचे नसतात, ते प्रत्येक समाजामध्ये असतात। ठीक आहे, जसे आपले हाताचे बोटं आहेत एकसारखे नाही आहेत, तसे प्रत्येक समाजामध्ये काही कंटक असतात। ठीक आहे, पण अशा कंटकांना कायद्याचा मार मिळाला पाहिजे। आणि जो कोणी असा कुत्रा महापुरुषांचा अपमान करेल, मग तो कुठल्या समाजाचा सुद्धा असो, त्याला शिक्षा झाली पाहिजे। तर भावांनो, आजचा मुद्दा आहे, तुम्हाला स्क्रीनवरती आयडी दिसत असेल, या मुलाचं नाव वैभव। आता या मुलाला काय खाज होती मला माहिती नाही, पण यांनी कमेंट केली आहे, ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीये। पण भावांनो, आता यांनी ही जी कमेंट केली आहे मी वाचणार नाही, पण या कमेंटमुळे आता या मुलाचं पूर्ण आयुष्य बर्बाद होणार आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो, काल सुद्धा एका मुलाने अशीच घाणेरड्या कमेंट केल्या होत्या, त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला आणि याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। तर भावांनो, आता हा जो आहे मुलगा वैभव, याच्यावरती जाती जमाती सोप्या भाषेत जर सांगायचं तर ॲट्रॉसिटी अंतर्गत याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे। तुम्हाला बाजूला FIR दिसत असेल। तर भावांनो, अशा मुलांना शिक्षा झालीच पाहिजे। जे महापुरुषांचा अपमान करतील त्यांना माफी नाही। मग तुम्ही शिक्षण घेत असाल, हा तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला समाजामध्ये कसं वागायचं कसं नाही, तुम्हाला तुमचं भविष्य कसं घडवायचं कसं नाही, हा तुमचा मुद्दा आहे। पण तुम्ही जर महापुरुषांचा अपमान करसाल तर तुम्हाला शिक्षा नक्कीच होईल। आणि भावांनो, परत सांगू इच्छितो, आपण इथं कोणाचंच आयुष्य खराब करण्यासाठी आलेलो नाही आहे। पण जे कोणी व्यक्ती, जे कोणी मुलं महापुरुषांचा अपमान करतील त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करू, मग ते कुठल्याही समाजाचा असो। एखादा मुलगा जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजे किंवा इतर महापुरुषांचा अपमान करत असेल, त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता तुमच्याकडून नसन करणं होत गुन्हा दाखल, मला डिटेल पाठवा, मी गुन्हा दाखल करेन। तर भाऊनो, आपण कुठल्याही समाजाच्या किंवा विशिष्ट धर्माच्या किंवा धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे। आपण त्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधामध्ये जे महापुरुषांचा अपमान करतील, आणि आपण त्या प्रत्येक व्यक्तीला खेटायला तयार आहे। आणि काही मला भाऊ कमेंट करतात की भाऊ तू जातीवाद करतो। अरे, आपण फुले शाहू आंबेडकरांना मानणारे व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि आपण कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर। पण तरीही इतकं FIR अंगावरती घेऊन, FIR करून, लोकांच्या शिवीगाळ खाऊन आपण समाज कार्य करतो, तरीही आपले भाऊ बहिणी आपल्याला सपोर्ट करत नाहीत, हे फार वाईट वाटतं कधी कधी मला। तर भावांनो, असं करू नका, आपण फालतू व्हिडिओ बनवत नाही, सांगायचं म्हणजे फालतू व्हिडिओ मी कधीच बनवत नाही। व्हिडिओ याच्यासाठी बनवतो, जनजागृती झाली पाहिजे। आणि काही समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये काही कंटक असतात, त्यांना कळायला पाहिजे की नाही, आपण चुकीचं वागल्यानंतर आपल्या आयुष्याला घोडा लागू शकतो, कायदेशीर तुमच्या आयुष्याला घोडा लागू शकतो। तर भाऊंनो, सर्वांना विनंती आहे, ठीक आहे, सर्वांना विनंती आहे की कुठल्याही महापुरुषांचा अपमान होता कामा नाही। सर्व महापुरुषांचा सन्मान करा, आदर करा। कारण महापुरुष हे एका धर्माचे किंवा एका जातीचे नसतात, ते सर्वांचे असतात। त्यांनी सर्वांना योगदान दिलेलं असतं आपल्या कार्यकाळानुसार। तर भाऊंनो, प्रत्येक महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे, हेच सांगू इच्छितो। तर भावांनो, व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवत जावा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि तुम्हाला जर आपलं काम आवडत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आपला भाऊ काम व्यवस्थित करतोय, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम,
जय संविधान.